पुणेरी पाट्या या नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय, पण सध्या सोशल मीडियावर पुणेरी टोमण्यांचे फलक देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। बाहेरगावच्यांनो, आता पुण्यात येऊच नका, आमचे रस्ते अखेर मोकळे झालेत आणि पुण्यामध्ये स्वागत आहे, पण दिवाळीनंतरच या, अशा आशयाचे फलक पुणेकर आता दाखवतायत। वाहतूक विभागाच्या माहितीनुसार दिवाळी सुट्टीमध्ये अनेक विद्यार्थी आणि कामगार बाहेरगावी गेले असल्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मी आता पुण्यामधल्या अगदी गजबजलेल्या रस्त्यावर म्हणजे एका चौकात उभा आहे, जो शिवाजीनगरकडून युनिव्हर्सिटीकडे जातो। त्यासोबतच आपण पाहिलं की जेएम रोडच्या बाजूने एक रस्ता जातो आणि इकडे जो वाकडेवाडीच्या बाजूला आहे तिकडे रस्ता जातो। अशा पद्धतीने हा जो चौक आहे, या चौकामध्ये आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा पूर्ण चौक जो आहे तो एरवी वाहतुकीने अगदी कोंडी झालेला परिसर असा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सध्या दिवाळी असल्यामुळे आपण पुण्यामध्ये जी काही परिस्थिती पाहतोय ते म्हणजे रस्ते जे आहेत ते मोकळा श्वास घेत आहेत। ठिकठिकाणी पुणेकरांनी तसे फलकही लावलेले आहेत की जे पुण्यामध्ये राहत आहेत आणि सध्या बाहेरगावी गेलेत त्यांच्यामुळे हे जे रस्ते आहेत ते मोकळा श्वास घेत आहेत आणि आपण पुण्यातून बाहेर राहाल तेवढे आमचे रस्ते हे मोकळा श्वास घेतील, असे फलक देखील या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण जर आत्ता पाहिलं तर अशा पद्धतीने संपूर्ण पुण्यामध्ये हे चित्र पाहायला मिळतंय की पुण्यातले रस्ते जे आहेत ते मोकळा श्वास घेताना दिसत आहेत आणि दिवाळी निमित्ताने वेगवेगळ्या महामार्गांवर जरी गर्दी असली तर देखील पुण्यात मात्र ही गर्दी दिसून येत नाही। यामुळे पुणेकर मात्र सुखावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे। तर पुणेरी पाट्या या सातत्याने चर्चेत असतात, मात्र आता पुणेरी टोमणे देखील पाहायला मिळतात। दिवाळीमध्ये पुण्यामध्ये आलेले कामगार वर्ग असेल, विद्यार्थी असेल, हे आपापल्या गावी परतलेले आहेत आणि त्यावरूनच आता पुणेकरांनी सोशल मीडियावर ही टोमण्यांची मालिका लावून धरली आहे।